नमस्कार मित्रांनो. कसे आहात? बरे आहात ना? मजेत आहात ना? गुडगुड आहात का? एकदम बेस्ट बेस्ट आहात? पुन्हा तुमचं स्वागत आहे कम्प्युटरच्या सिरीजमध्ये. पहिल्या सिरीजमध्ये पहिल्या सेशनमध्ये आपण पाहिलं की कम्प्युटर काय असतं, इनपुट डिव्हायसेस काय असतात, आउटपुट डिव्हायसेस काय असतात. ठीक आहे. सो हे लेक्चर पण कम्प्युटरचे आपण कंपोनंट्स पाहणार आहोत. कम्प्युटरचे अजून काही पॅरामीटर्स चेक करणार आहोत, जे की तुम्हाला बिफोर द हँड माहीत असणं गरजेचं आहे. आपण जेव्हा इनपुट डिव्हायसेस आपण सखोल पाहू, आउटपुट डिव्हायसेस असून जेव्हा सखोल पाहू, सो त्याच्या अगोदर तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर असणं गरजेचं आहे. ठीक आहे. एकदम रिलॅक्स व्हा, जसं की मी पहिल्या सिरीजमध्ये पहिल्या सेशनमध्ये एक्सप्लेन केलं. ठीक आहे. बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. ओके, रिलॅक्स. ठीक आहे. पहिल्या सेशनमध्ये आपण पाहिलं होतं की कम्प्युटरमध्ये मेमरी काय आहे, कम्प्युटरचे फंक्शनल काय आहे, कम्प्युटरमध्ये इनपुट डिव्हायसेस काय असतं, आउटपुट डिव्हायसेस काय असतं. आपण ATMचं एक्झाम्पल फार छानरित्या समजून सांगितलं होतं. होप ते तुम्हाला कळालेलं असावं. ठीक आहे. थोडंसं जे आपलं काही सेशन झालं ना, तो त्याला गो थ्रू करा, पुन्हा रिपीटवर पहा आणि होईल तेवढे नोट्स काढत राहा. मी क्वेश्चन पण देणार आहे, डोंट वरी. क्वेश्चन पण असणार आहे की नाही? क्वेश्चन देणार आहे तुम्हाला तुमच्या एक्झामनुसार. एक्झाम रिलेटेड, टॉपिक रिलेटेड तुमचे क्वेश्चन्स असतील, ते क्वेश्चनसुद्धा तुम्ही नोट डाऊन करा. एक छानरित्या फाईल बनवा, जे की तुमच्यासोबत कायमस्वरूपी राहील. एक रजिस्टर बनवा. हे व्हिडिओज तर आहेच आहे. जरी तुम्ही ऑफलाईन असलात तरी तुमचे नोट्स तुमच्याकडं असले पाहिजे. बेस्ट प्रॅक्टिस काय म्हणते की तुमचे नोट्स तुमच्याकडं इझिली अवेलेबल आणि रेडीली अवेलेबल हवेत. इंटरनेट आहे, व्हेरी गुड. गो टू व्हिडिओज अँड सी. नाही तर तुमचे हँड रिटन नोट्ससुद्धा असले पाहिजे. आमचे शिक्षक सांगायचे आम्हाला, जेव्हा तुम्ही लिहितात, हँड रिटन लिहितात, तेव्हा तुम्ही 4 वेळेस रिव्हिजन करत असतात. ठीक आहे. तुम्ही 100दा त्या गोष्टी बघतात, ऐकतात आणि मग लिहून काढतात. सो ते तुम्हाला प्रॅक्टिस मल्टिपल टाईम्स होत राहते. ठीक आहे. व्हिडिओज आहेत, पण सेफर साईड आपल्या नोट्स काढत राहायच्या बाजूबाजूला. ते तुमच्या सोबतही राहतील, तुमच्या जेव्हा तुमची एक्झाम असेल प्रिपरेशनसाठी हँडी राहील, है ना? सो आज आपण कम्प्युटरचं इंट्रोडक्शनच पाहणार आहोत, पण लेटर पार्ट पाहणार आहोत, नेक्स्ट पार्ट पाहणार आहोत. अगोदर जे पाहिलं होतं त्याचं कंटिन्युएशन आहे हे. ठीक आहे. ओके. सो जसं की तुम्ही स्क्रीनवर बघत आहात, मला पॉइंटर घेऊ दे रे भाऊ. पेन. ठीक आहे. सो कम्प्युटरचे काय काय पॅरामीटर्स आहे, काय काय सेक्शन्स आहे, काय हार्डवेअर आहे, एक सॉफ्टवेअर आहे. आणि त्या दोघांना जेव्हा ते कंबाईनली वर्क करतात त्यावेळेस एक सिस्टीम चालते. तुमचं हार्डवेअर काय काय आहे? मॉनिटर आहे, कीबोर्ड आहे, हे की नाही, माऊस आहे. जे काही डोळ्यांनी तुम्हाला दिसतं, जे काही तुम्हाला डोळ्यांनी दिसतं, ते झाले तुमचे हार्डवेअर. ठीक आहे. आणि जे डोळ्यांनी दिसत नाही आणि जे सॉफ्टवेअरशी तुमच्या बिहाफमध्ये डील करतं, तुमच्या बिहाफमध्ये हार्डवेअरशी कम्युनिकेट कोण करतं? सॉफ्टवेअर करतं. तुम्ही जाऊन काय डायरेक्ट प्रिंटरला म्हणत नाही, बाबा हे माझा पेज आहे, हे प्रिंट करा. तुम्ही काय करता? प्रिंट कमांड देतात. इव्हेंट फायर होते, एक कमांड फायर होते, है ना? मग ती इव्हेंट जाऊन प्रिंटरला ट्रिगर करते. काय करते? इव्हेंट एक कमांड देते प्रिंटरला, की तुला एक पेज प्रिंट करायची कमांड आलेली आहे. काय आली आहे? पेज प्रिंट करायची. सो युजर जो असतो तो सॉफ्टवेअरशी डील करतो. ह्युमन बिंग जो असतो, डिंग 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 डिंग, हा जो असतो हा सॉफ्टवेअरला कमांड देतो. सॉफ्टवेअर हार्डवेअरशी कनेक्ट होतो आणि त्याला प्रॉपर इन्स्ट्रक्शन देतो, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. आणि मग हार्डवेअर रिॲक्ट होतो. काय होतो? रिॲक्ट होतो. ठीक आहे. सो हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे दोघं कंबाईनली, हे हजबंड वाईफ आहे. ठीक आहे. सो हे दोघं जण जेव्हा कंबाईनली काम करतात त्यावेळेस एक पूर्ण सिस्टीम चालते. ठीक आहे. आलं लक्षात? हार्डवेअर काय? फिजिकल कंपोनंट्स, CPU, मॉनिटर एक्सेट्रा, राईट. आणि सॉफ्टवेअर हे प्री डिफाईन इन्स्ट्रक्शन्स असतात, जे की हार्डवेअरला सांगतात की काय करायचं आहे. हार्डवेअरला डायरेक्ट एक मनुष्य किंवा एखादा ह्युमन बिंग डायरेक्ट प्रिंटर किंवा एखाद्या हार्डवेअरला, एखाद्या स्क्रीनला, एखाद्या मॉनिटरला डायरेक्ट सांगू शकत नाही की तुम्हाला ही इमेज दाखव.
ठीक आहे, त्याला कशा थ्रू जावं लागतं, सॉफ्टवेअर थ्रूच जावं लागतं. सो हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरला मिळून काम करावं लागतं, तेव्हा एक परफेक्ट सिस्टीम बनते. ठीक आहे. सो कम्प्युटरचे काय काय मेजर कंपोनंट्स आहेत, एक हार्डवेअर आहे आणि एक सॉफ्टवेअर आहे. याच्यामध्ये पण भरपूर असे सब पार्ट्स आहेत, सॉफ्टवेअर्समध्ये पण एक भरपूर सब पार्ट्स आहे. ठीक आहे, आपण ते पाहूयात लेटर ऑन. आपले भरपूर सारे सेशन्स होणार आहेत त्याच्यामध्ये, एवढं लक्षात ठेवा. आलं लक्षात? आता इरेज करूया. आता किल युअर इव्हिडन्सेस, आहे की नाही. नेक्स्ट जाऊया. क्वालिटीज ऑफ गुड इन्फॉर्मेशन. क्वालिटीज काय असतात आपण मागेही चेक केलं होतं, आताही पुन्हा एकदा रिव्हिजन घेऊयात. ॲक्युरेट, टाईमली आणि कम्प्लीट. पुन्हा ATMचं उदाहरण घेऊयात. चायला सर, लोक म्हणतील झालं सर ATMवर फारच प्रेम आहे बा, ATMमधून पैसा निघतो बाबा, ATM आपला देव आहे. ठीक आहे. सो ATMमधून 2,000 रुपये तुम्ही विड्रॉ करतायत, पण तुमच्या अकाउंटवर फक्त 1,000 रुपये आहेत. ऐसा कैसा चलेगा ना. विड्रॉ करायला तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये तेवढं बॅलन्स पाहिजे की नाही. आता इथं ॲक्युरेट कुठं येतं, ॲक्युरेसी कुठं येते, तुमच्या अकाउंटवर 1,000 रुपयेच अवेलेबल आहे, ही आहे ॲक्युरेसी. ठीक आहे. असं नाही सांगितलं की 1,000 प्लस आहे, असं काही टेंटेटिव्ह अमाऊंट नाही दिलेली, एक्झॅक्ट अमाऊंट दिलेली आहे, ही झाली ॲक्युरेट. आता जेव्हा तुम्ही विड्रॉ करायला जातात, विड्रॉ करायला तुम्ही गेला 10 वाजता, सकाळी 10 वाजता गेला, तर तुम्हाला 1,000 रुपये बाकी आहे, 1,000 रुपये अकाउंटमध्ये आहे, ही ही जी इन्फॉर्मेशन आहे ही राईट अवे 10 वाजताच पाहिजे. ही 11 वाजता येऊन काही फायदा आहे का? व तुम्ही विड्रॉ करायला गेले आणि 11 वाजता तुम्हाला मेसेज आला की तुमच्या अकाउंटवर फक्त 10,000 रुपये, तुम्ही 2,000 रुपये विड्रॉ करू शकत नाही. दिस इज रॉंग. सो ही जी इन्फॉर्मेशन आहे बिफोर विड्रॉवल, कारण की विड्रॉवलची जी प्रोसेस आहे, माणूस गेला ATMवर, ठीक आहे, तो मॅक्स टू मॅक्स 2 मिनटामध्ये त्याचं ट्रान्झॅक्शन कंप्लीट व्हायला पाहिजे. करेक्ट. सो हे 2 मिनटाच्या थ्रेशोल्डमध्ये तुम्ही तुमचं बँक अकाउंट चेक करता, पुन्हा बँकेकडून तुम्हाला ती इन्फॉर्मेशन येते, पुन्हा ते व्हॅलिडेशन होतं की तुम्ही जी अमाऊंट टाकलेली आहे ती तुमच्या अवेलेबल अमाऊंटमध्ये बसते का, हे की नाही. जर असेल तर विड्रॉ करा, नसेल तर स्टॉप करा. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विदिन अ 2 मिनिट करायचं आहे. सो याच्यामध्ये काय आलं, तुमची टाईम विंडो मॅटर करते. काय करते? टाईम विंडो. सो एक झालं ॲक्युरेट, 1,000 प्लस मायनस काही दाखवलं नाही त्यानं, टेंटेटिव्ह काही नाही आहे, 1,000 एक्झॅक्ट अमाऊंट आहे. टाईमली काय आहे, तुमच्या 10 ते 10 वाजून 2 मिनटं किंवा 1 मिनटाच्या अगोदरच हे सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल व्हायला पाहिजे, तेव्हाच तुमचं ATM मशीन डिसाईड करू शकतं. हो की नाही. सो हे झालं तुमचं टाईमली. आणि कम्प्लीट, डेफिनेटली कम्प्लीट आहे म्हणूनच तुम्ही, ॲक्युरेट आहे, कम्प्लीट आहे आणि टाईमली आहे म्हणून तुम्ही एक ATMचं ट्रान्झॅक्शन कम्प्लीटपणे पार पाडू शकतात. आलं, ह्या 3 गोष्टी लक्षात आल्या का कुठं कुठं काय काय यूज होतं. ठीक आहे. शुड बी रिलेव्हंट टू युजर्स नीड्स. डेफिनेटली जर तुम्ही अमाऊंट विड्रॉ करता आहात, सो तुम्ही मॅक्स टू मॅक्स कन्सर्न कशाबद्दल असले पाहिजे की माझ्या अकाउंटमध्ये तेवढी अमाऊंट आहे का नाही आहे. तुम्ही तुमचे SMS चार्जेस काय आहे, तुमचे बँकचे पासबुकचं चार्जेस काय आहे, ओके नाही. तुमचं आता ATM कार्ड आता हे होत चाललं आहे, एक्सपायर होत चाललं आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथं मॅटर नाही करत, राईट. सो तुमच्या गोष्टी सध्या काय गरजेचं आहे की अमाऊंट किती आहे आणि ती विड्रॉ होऊ शकते का नाही. सो एवढ्या 2 गोष्टीच तुम्हाला सध्या गरजेच्या आहे. सो इन्फॉर्मेशन जी भेटती आहे, इट शुड बी रिलेव्हंट टू युजर्स नीड. ठीक आहे. आणि ॲब्सोल्युटली हे आपल्याला हेल्प करतं टू मेक करेक्ट डिसिजन्स. आलं लक्षात. सो ह्या 3 पॅरामीटर लक्षात ठेवायचे, ॲक्युरेट, टाईमली, कम्प्लीट, शुड बी रिलेव्हंट टू युजर्स नीड्स आणि इट शुड हेल्प टू टेक द करेक्ट डिसिजन. जी काही इन्फॉर्मेशन तुम्ही देत आहात हे इन्फॉर्मेटिव्ह तर असलीच पाहिजे, पण त्याच्यावरून तुमचं काहीतरी डिसिजन मेकिंगसाठी हेल्प झाली पाहिजे. आलं लक्षात. सो ही भानगड आपण हे करतोय, डिस्कस करतोय. जेव्हा तुम्ही इनपुट देतात त्याच्यावर प्रोसेस होतं विदिन अ कंटेक्स्ट आणि मग आउटपुट जनरेट होतं. सो हे बिफोर आउटपुट जनरेट करण्याची ही भानगड जी आहे
ही आपण डिस्कस करतोय. सो एक इन्फॉर्मेशन आउटपुट, आउटपुटचं दुसरं नाव काय? करण अर्जुन नाही, इन्फॉर्मेशन. ठीक आहे, आउटपुटचं दुसरं नाव काय? इन्फॉर्मेशन. सो इन्फॉर्मेशन तुमची जी आहे ती अशी पाहिजे की ज्याच्याने युजरला हेल्प होईल. ठीक आहे, मग त्याच्या क्वालिटीज काय काय? ॲक्युरेट, टाइमली, कम्प्लीट. नंतर शुड बी रिलेवंट टू युजर्स नीड्स, आणि नंतर मग इट शुड हेल्प टू टेक द करेक्ट डिसिजन. आलं लक्षात? चल रहा है पट्ट्या. ठीक आहे, चलो नेक्स्ट जाऊया. आता प्रोसेस ऑफ कम्प्युटिंग. ठीक आहे, आता कम्प्युटिंग काय होतं, काय कन्सेप्ट आहे, ही जेव्हा इनपुट येतं इथं काहीतरी गडबड गोंधळ होते आणि आउटपुट होतं. आता हा पार्ट विसरून जा. ठीक आहे, फॉर टाईम बेक, एका मिनटासाठी हे सगळं विसरून जा. हा पार्ट इथं घेऊ. हे जी भानगड आहे, ही जी भानगड आहे ना, इनपुट आल्यानंतर आणि आउटपुट जनरेट करण्या अगोदर. ठीक आहे, सो याला म्हणतात कम्प्युटिंग. काय म्हणतात? कम्प्युटिंग किंवा प्रोसेसिंग. काय म्हणतात? कम्प्युटिंग किंवा प्रोसेसिंग. ठीक आहे, सो प्रोसेस ऑफ कम्प्युटिंग, प्रोसेस ऑफ इन्फॉर्मेशन, इन्फॉर्मेशन जनरेट करण्याची प्रोसेस काय आहे? सो प्रत्येक आउटपुट जनरेट होण्याच्या पाठीमागे काहीतरी सायन्स आहे. सो एकदम हाय लेवल, जास्त प्रेशर घ्यायचं नाही, जास्त डोक्याला ताप घ्यायचा नाही. नवीन वर्ड आलेला म्हणून लगेच एकदम अलर्ट नका हो, काय आपण तीर मारला नाही अजून, आहे ना. सो एकदम चिल राहा. सो प्रोसेसिंग जी आहे, कम्प्युटिंग जी आहे, हे कम्प्युटिंग वर्ड कुठून आलं रे बाबा? कुठून आलं, कुठून आलं, कुठून आलं, कुठून आलं? पहिल्या याच्यामध्ये सांगितलं होतं बघा. कुठून आला, कुठून आला रे? लॅटिन लँग्वेजमधून. कुठून आला? लॅटिन लँग्वेज, लॅटिन, LATIN, कॉम्प्युचर. काय सांगितलं होतं मी? कम्प्युचर. ठीक आहे, सो हा कम्प्युटिंग जी वर्ड आहे हा पण इथून डिराईव्ह होतो. कम्प्युचरचा अर्थ होतो कॅल्क्युलेट. ठीक आहे, सो याचं हे अनदर वर्जन, अनदर सिनोनिम्स, अनदर दुसरं रिलेटिवली सेम वर्ड्स. ओके, आलं लक्षात इथपर्यंत? सो कम्प्युटिंग काय होतं, कसं होतं? इनपुट येतं, त्याच्यावर प्रोसेस होतं. प्रोसेसमध्ये सगळ्यात मेजर फॅक्टर असतं कंटेक्स्ट. काय असतो? कंटेक्स्ट. विदाऊट कंटेक्स्ट तुमचा आउटपुट जनरेट होऊच शकत नाही, होणारही नाही, कधी होणार पण नाही. किती जरी ॲडव्हान्स झालं तरी तुमच्या रॉ डेटाला कंटेक्स्ट गरजेचा आहे. आलं लक्षात? सो इनपुट आलं, त्याच्यावर प्रोसेस झाली आणि मग आउटपुट सायकल होतं, आउटपुट बनतं. याला म्हणतात IPO. सो इनपुट कुठून येतं? डेफिनेटली इनपुट डिव्हायसेसवरून. ठीक आहे, टू प्रोसेस्ड. आता प्रोसेस कुठून होते? आता आपण एक नवीन लेवलवर डिस्कशन चालू झालं आहे. ठीक आहे, आता प्रोसेस कोण करतं? हा ठीक आहे, जी इनपुट आणि आउटपुटमधली जी भानगड आहे ते कळलं, पण आता याच्यामध्ये आपण आता सब पार्ट्स किंवा याच्यामधले डिटेल्स पाहतोय आपण. ओके, याच्यातली ABCD पाहतोय. कोण कोण प्रोसेस करतं? CPU करतो. CPU मध्ये पण दोन प्रकार येतात, एक येतं ALU, एक येतं CU, कंट्रोल युनिट. ALUचा अर्थ होतो अरिथमॅटिक लॉजिक युनिट. काय येतं? रिथ लॉजिक युनिट. आणि CUचं होतं कंट्रोल युनिट. याला पण आपण एकदम मस्तपैकी याला पाहणार आहोत, फक्त थोडं लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. सो काय म्हणतोय आपण? इनपुट थ्रू डिव्हायसेस. डिव्हायसेस कोणतं? इनपुट डिव्हायसेस प्रोसेस्ड बाय CPU. ठीक आहे, CPU आयदर त्याचं प्लस मायनस करेल किंवा आलेलं सिग्नल कुठं पाठवायचं आहे त्याचं डिसिजन घेईल. ठीक आहे, याच्यामध्ये अजून बरेच ऑपरेशन्स असतात, पण लक्षात ढोबळमानात सध्या एक लक्षात घ्या, एक तर तो मॅथमॅटिक करेल किंवा आलेलं सिग्नल कोणत्या आउटपुट डिव्हाइसला पाठवायचं आहे हे ते डिसिजन घेईल. हे कोण करतं? CPU. अरे भानगड तर राहिलीच रे. CPUचं लॉंग फॉर्म माहिती आहे कोणाला? माहीतच असलं पाहिजे. हे मी घेतलेलं पण आहे, पण स्टील घेऊयात की काय होतं दुसऱ्यांदा सांगितलं तर.
सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट CPU. ठीक आहे. सो इनपुट आल्यानंतर त्या रॉ डेटावर जे प्रोसेस होते ते होते CPU थ्रू, आणि मग आउटपुट शो होतं बाय डिस्प्ले डिव्हायसेस. डिस्प्ले डिव्हायसेस काय काय आहे? मॉनिटर, प्रोजेक्टर और मेनी अदर आर देअर, बट हे आर आउटपुट डिव्हायसेस, जिथं आपल्याला बेसिकली जे आपण काही लिहितोय टाईप करतोय ते कुठेतरी दिसलं पाहिजे. सो मॉनिटर हे फेमस डिस्प्ले डिव्हाइस आहे. सो मोस्टली आपल्यामध्ये ॲज अ आउटपुट डिव्हाइस मॉनिटरच कन्सिडर होतं, कारण की त्याच्याशीच आपण सगळ्यात जास्त डील करतो. ठीक आहे. फॉर्म्स द बेसिक वर्किंग मॉडेल ऑफ ऑल कम्प्युटर. हेच जगातला कोणता जरी तुम्ही कम्प्युटर घेतला, स्टार्टिंग फ्रॉम नुसतं कॅल्क्युलेटर ते टिल i9पर्यंत. ठीक आहे. ह्या सगळ्यांचं बेसिक फंक्शनॅलिटी हीच आहे. ठीक आहे. इनपुट आउटपुट, आउटपुट इज इनपुट, प्रोसेस आणि आउटपुट. प्रोसेस कोण करतं? कोण करताय प्रोसेस? कुछ तो गडबड आहे दयावाला मधला जो भानगड असतं तो प्रोसेस करतो CPU. ठीक आहे. आलं लक्षात? रिलॅक्स अरे, जास्त डोक्याला प्रेशर घ्यायचं नाही. इरेज, टेन्शन फ्री, कचरा निघून गेला. ठीक आहे. चलो नेक्स्ट. आतापर्यंतचं लक्षात आलं? CPU मेरा दोस्त, ये मेरा दोस्त है, तुम्हारा भी दोस्त बना लो, तुम्हारा कंप्यूटर एकदम सोप्पा हो जाएगा. क्या हो जाएगा? सोप्पा. ए बड़ा हो गया. ठीक है, ए को अपन किंग बना देंगे ऐसे. ठीक है, सोप्पा हो जाएगा. CPU का लॉन्ग फॉर्म क्या है? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. हा काय करतो? एक्झिक्यूट करतो सेट ऑफ प्री डिफाइंड इन्स्ट्रक्शन्स. काय करतो? एक्झिक्यूट करतो प्री डिफाइंड इन्स्ट्रक्शन्स. ठीक आहे. त्याचं एक काम हे. दुसरं काम काय? लॉजिक. प्री डिफाईन इन्स्ट्रक्शन्स काय असतात? हे ओपन कर, हे बघ, हे कर, ते कर, ते कर आणि एंड. ठीक आहे. लॉजिक काय असतं? जिथं डिसिजन मेकिंग गोष्ट येते. अकाउंटमध्ये 2,000 आहे, विड्रॉ 5,000 करायचे, हे जो डिसिजन आहे, अलाउ करायचं आहे की डिनाय करायचं आहे, तुमचं जे ऑपरेशन आहे ते जे लॉजिक आहे, हे लॉजिक पण तुमचं कोण एक्झिक्यूट करतं? CPU. काय करतं? लॉजिक. दोन मेजर ऑपरेशन काय काय CPUचे? एक इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करणं आणि दुसरं लॉजिक रन करणं. ठीक आहे. आता जसं की मी थोड्या वेळापूर्वी असं किंचित असं फ्लॅशबॅक जा है ना, 5च सेकंदापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की CPU मध्ये 2 प्रकार असतात, 2 मेजर कंपोनंट्स असतात. एक असतं ALU, ये आलू आलू क्या आहे रे बाबा, आणि दुसरं असतं CU. पहिलं असतं अरिथमॅटिक लॉजिक युनिट आणि कंट्रोल युनिट. आता फक्त तुम्ही याचे कंपोनंट लक्षात ठेवा. हे काय 12 भानगडी करतं पाठीमागे, याच्यावर जास्त लक्ष द्यायची गरज नाही. तुमचं पहिलं पेजमध्ये जे काही नोट्स येतील त्याच्यामध्ये फक्त याचं लॉंग फॉर्म असलं पाहिजे. हे काय करतं, काय गडबड गोंधळ करतं, हे तुम्हाला आपण सध्या तरी जास्त डोक्याला ताप घेऊन घ्यायची गरज नाही. काय गुगल करू नका, काय यूट्यूब करू नका की भाऊ या बाबानं काय सांगितलं एलू एलू लगेच गुगल. हां, सॉरी, थांबा जरा, आरामशीर. ठीक आहे. मग काय आहे? कंट्रोल युनिट. कंट्रोल युनिट काय करतं? हा फक्त फ्लो रिडायरेक्ट करायचं काम करतो हा. एवढं लक्षात घ्या फक्त सध्या. ठीक आहे. कोणतं इनपुट कुठं पाठवायचं आहे हे डिसिजन ह्या ब्लॉकमध्ये होतं. आता लेट्स से असा एक काहीतरी CPU आहे, असे त्याचे 2 भाग आहे. सो हे आहे ALU, हे आहे CU. ठीक आहे. हा काय करतो? मॅथचे ऑपरेशन करतो सगळे. आणि हा असतो डायरेक्शन.
इकडे जा रे तिकडे जा रे. हवालदार असतात ना काका आपले, एवढी मेहनत घेऊन आपल्याला ते डायरेक्शन सांगतात, बाबा तू थांब रे, एवढ्या शिव्या घालता शिट्ट्या वाजवता तरी आपण काय ऐकत नाही. ट्रिप्सी जातो आणि जो भैया गाडी चालवतो त्याच्याच कानाला फोन राहते, आहे की नाही? भैया मजाक आहे कधी, कला असते ती गाडी चालवणं. मग जेव्हा ते ट्रॅफिकवाले काका पकडतात, मग ते काही ऐकत नाही, मग ते डायरेक्शन दाखवतात, चलो बेटा गाडी बाजू में लगाओ, आहे की नाही? सो तो जे हवालदार साहेब आहेत ना, ते जे काका आहेत ना, ते ते जे काम करतात, जे काही ते काम जे त्यांची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते हा कंट्रोल युनिट करतो. आलं लक्षात? हे आपले कम्प्युटरचे हवालदार काका आहे. ठीक आहे, सी पी यूचे कंट्रोल युनिट. ठीक आहे. आणि हे 12 भानगडी का का करतायत हे सगळेजण? टू कोऑर्डिनेट ऑल हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर ॲक्टिव्हिटीज. 1 2 3 4 5 जे काही ॲक्टिव्हिटीज आहे सॉफ्टवेअरच्या आणि हार्डवेअरच्या, या सगळ्या ॲक्टिव्हिटीज कोऑर्डिनेट करण्याचं काम कोण करतं? सी पी यू. ठीक आहे, एकदा पुन्हा रिव्हिजन करूयात ह्या पूर्ण स्लाईडची. एकदा तुमचं इनपुट आलं, तर त्या इनपुटसोबत काय करायचं आहे? टेक्स्ट आहे, इमेज आहे, व्हिडिओ आहे किंवा प्रिंट आहे, जे काही गोष्टी आहे. ठीक आहे, याचं टेक्स्ट जेव्हा हा वर्ड येतो किंवा जी कमांड येते त्याचे प्री डिफाईंड इन्स्ट्रक्शन्स असतात सॉफ्टवेअर्समध्ये. आपलं पहिलं सॉफ्टवेअर कोणतं? सिस्टीम सॉफ्टवेअर कोणतं असतं? आपलं ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, ऑपरेटिंग विंडोज 11, विंडोज 10. ठीक आहे, हे असते पहिलं जे सॉफ्टवेअर असतं ते असतं ऑपरेटिंग सिस्टीम. तर ह्या सगळ्यांच्या गोष्टी ज्या असतात ना ते इथं प्री डिफाईंड असतात. हे लाईक 3 GB सॉफ्टवेअर असतं, हे मोर दॅन दॅट. 3 GB वर 3.5 GBचं ओ एस असते आपले ऑपरेटिंग सिस्टीम. सो अफाट त्याच्यामध्ये लॉजिक असतं, आपल्याला तेवढं जाणून घ्यायचं पण नाही. पण जेव्हा जे काही अशी काही कन्सेप्ट सी पी यूला कळते, तो ऑपरेटिंग सिस्टीममध्ये जातो आणि चेक करतो की याच्या रिलेटेड काही इन्स्ट्रक्शन्स आहेत का, कोणते इन्स्ट्रक्शन्स आहेत, आणि ते परफॉर्म करतो. सिमिलरली कंट्रोल युनिट, कोणता डेटा कुठं पाठवायचा? प्रिंटचा डेटा प्रिंटरकडेच जायला पाहिजे, प्रिंटचा डेटा स्क्रीनला देऊन काही कामाचं नाही. तसंच इमेज जर शो करायची असेल तर ते व्हिडिओ प्लेअरला देऊन काही फायदा नाही, ते इमेज शोअरलाच द्यायला पाहिजे. इमेज जे शो करतं त्या सॉफ्टवेअरला द्यायला पाहिजे. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या होत असतात सी पी यूमध्ये. इसको अपना दोस्त बनाने का, दोस्त. ठीक है, ओके. चला नेक्स्ट, मेमरी. तर इनिशियली पहिल्या याच्यामध्ये आपण चेक केलं होतं की 2 प्रकारच्या मेमरी असतात, एक असते प्रायमरी, एक असते सेकंडरी. तर प्रायमरी जी मेमरी असते ना, एक ढोबळमानात तुम्हाला डेफिनेशन काइंड ऑफ सांगतो. ठीक आहे, प्रायमरी मेमरी जी असते ती ना ऑपरेटिंग सिस्टीममधलं जर एखादं ॲप्लिकेशन ओपन करायचं असेल, विंडोज और मायक्रोसॉफ्ट वर्ड जर ओपन करायचं असेल, ठीक आहे, जिथं आपण डॉक्युमेंट टाईप करतो, तर जेव्हा हे ॲप्लिकेशनला जेव्हा ओपन करायचं ना त्यावेळेस थोडीशी मेमरी लागते आपल्याला, काही एक 5 KB किंवा मॅक्स टू मॅक्स 50 KB पर्यंत एक जागा लागते. तर ही जी जागा आहे ना, जेव्हा मी म्हटलं होतं की 3 GBचं ऑपरेटिंग सिस्टीम असते, त्याच्यात ना थोडंफार ना GBज ना, और लेट्स से एक प्रकारची मेमरी असते रॅम नावाची, ती असते प्रायमरी. प्रायमरी का बरं? ही असते टेम्पररी, कारण की ते ॲप्लिकेशन ओपन करायचं आणि क्लोज पण करायचं आहे. ती जी काही मेमरी आहे, जी काही मेमरी मला लागत आहे ते ॲप्लिकेशन अप करण्यासाठी, ओपन करण्यासाठी, ती मग काय मला परमनंटली नको. मी 10-15 मिनटं काम करेल आणि माझा मायक्रोसॉफ्ट वर्ड जे आहे ते क्लोज करणार आहे. आलं लक्षात? सो टेम्पररी आहे, मला वर्डवर 10 मिनटं काम करायचं, त्याच्यानंतर मी क्लोज करणार. मला फक्त ती टेम्पररी जागा पाहिजे, जसं आपण अभ्यासिका लावतो. किती जण लावता माहीत नाही रे बा, अभ्यासिका लावतो, आहे की नाही? सो अभ्यासिकेला काय म्हणतो आपण? मला एक टेबल द्या बाबा, बेंच द्या बसायला. तिथं जाऊन तुम्ही 2-3 तास, 1 ते 2 तास का स्टडी करता. ती तुमची परमनंट जागा आहे का? नाही. दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर तुम्हाला तोच बेंच भेटेल का? नाही. तिसऱ्या दिवशी गेल्यानंतर मे बी तीच जागा भेटेल, पण इट्स अ
टेम्पररी सांगायची जी भानगड आहे, सांगायचा जो तात्पर्य आहे, हे प्रायमरी जी स्टोरेज आहे ही टेम्पररी असते. आणि तुमचं वर्क झालं, तुमचं ॲप्लिकेशन जेव्हा तुम्ही काम करून बंद करतात त्यावेळेस त्याची जी मेमरी असते ती डिसअलोकेट होते. मेमरी वर्क कशी करते बॅकग्राऊंडमध्ये त्याचा एक प्रॉपर चॅप्टर आहे, प्रॉपर लेसन आहे. नसला तरी मी घेईल, तुम्हाला कळलंच पाहिजे मेमरी कशी काम करते. चला कम्प्युटरचं असे साले टॉपिक घेऊ, बिलकुल मागे पाहायचंच नाही आयुष्यात. तुम्हाला पुन्हा कम्प्युटरचे बेसिक्स शिकायची गरज पडणार नाही. ठीक आहे. सो झाली प्रायमरी कळालं, तुमच्या अभ्यासिका लक्षात ठेवायची. सेकंडरी काय, हार्ड डिस्क, जी की परमनंट आहे. आता अभ्यासिका जर ही टेम्पररी तर परमनंट काय झालं रे? होम स्वीट होम. तुमची रूम असते किंवा तुमची जी झोपण्याची जागा असते ती परमनंट असते. तिथं शक्यतो कोणी दुसरं झोपत नाही. तुम्हाला जर एका जागेत जेवतात, तिथंच बसतात, तिथंच वावरतात, तिथंच बसून टी व्ही पाहतात, ती झाली तुमची परमनंट. आलं लक्षात? टेम्पररी काय, तुमची अभ्यासिका, ट्युशन्स, कॉलेज, हे झालं टेम्पररी. हे तुम्ही तिथं फॉर काही वेळेसाठी गेलं असता. पण इथून तुम्ही कुठे जातात? बेसिकली परमनंटला. आता तुमचं ॲप्लिकेशन ओपन करण्यासाठी तुम्ही प्रायमरी स्टोरेज वापरली, पण त्याच्यामध्ये जो डेटा बनवला तिथं जेव्हा तुम्ही मस्तपैकी एक रिझ्यूम बनवलं, एक डॉक्युमेंट बनवलं, एक तुमचं प्रोजेक्ट बनवला, हे की नाही, तो तुम्हाला सेव्ह करायचा आहे कुठेतरी, परमनंट सेव्ह करायचा आहे की जे तुम्ही तिथं जाऊन पुन्हा शोधू शकता. आणि ज्या स्टेजमध्ये, ज्या स्टेटमध्ये तुम्ही तो सेव्ह केलेला आहे त्याच स्टेटमध्ये तुम्हाला वापस भेटणार. माय नेम इज अँथनी गोन्साल्विस, क्लोज केलं सेव्ह करून. ते तसंच पुन्हा भेटलं पाहिजे. तिथून तुम्ही पुढचं डॉक्युमेंट लिहिणार, मैं दुनिया में अकेला हूँ, ठीक आहे, दिल भी है खाली, घर भी है खाली. सो तिथं जेव्हा तुम्ही स्टॉप करतात, तुम्ही जेव्हा पुन्हा दुसऱ्यांदा ते डॉक्युमेंट ओपन करतात ते तुम्हाला त्याच स्टेटमध्ये भेटलं पाहिजे की ज्या स्टेटमध्ये ते अगोदर होतं. मग यावेळेस तुम्हाला टेम्पररी स्टोरेज काही कामाची नाही, परमनंट स्टोरेज लागतं. आलं लक्षात? प्रायमरी, सेकंडरी, ठीक आहे. आणि इसेन्शियल कशासाठी हार्ड डिस्क लागते, कशासाठी सेकंडरी लागते? टू सेव्ह डेटा, सॉफ्टवेअर अँड फाईल्स. आलं लक्षात? प्रायमरी आणि सेकंडरीचा कन्सेप्ट क्लिअरच की बाई, आहे की नाही? चल आता काय पुढे, व्हॉट इज नेक्स्ट? फुल फॉर्म ऑफ कम्प्युटर. ओके, असं काही पूर्ण फुल फॉर्म नाही आहे कम्प्युटरचं, पण जस्ट टू मेमरायझर. जस्ट कोणी विचारलं बाबा कम्प्युटर काय आहे, तर बाय द टाईम म्हणजे कम्प्युटर जनरेट झाले, इम्प्लिमेंट झाले, यूज झाले, ते बरेच वर्ष मार्केटमध्ये काम झालं, मार्केटमध्ये लोकांनी वापरलं. त्याच्यानंतर काही बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता असणारे लोक, बुद्धिमत्ता आय क्यू लेवल जास्त असणारे लोकांनी एक त्याला ढोबळ मानात एक डेफिनेशन देण्याचा प्रयत्न केला आहे. सो कम्प्युटर हे वर्ड अगोदर होतं, त्याचे जे सिनॉनिम्स नाही म्हणताना, जसे जे इनिशियल्स आहे प्रत्येक वर्डचे ते नंतर बाय द टाईम झालेत. सो सी स्टँड्स फॉर कॉमन, ओ स्टँड्स फॉर ऑपरेटिंग मशीन, पर्पजली used for technical education research. COMPUTER, ठीक आहे. कॉमनली ऑपरेटिंग मशीन, पर्पजली यूज्ड, ठीक आहे. 3 भाग करायचे. कॉमनली ऑपरेटिंग मशीन, कम्प्युटर हे एक मशीन आहे, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. सो कॉमनली ऑपरेटिंग मशीन, पर्पजली यूज्ड, ठीक आहे, फॉर टेक्नॉलॉजिकल, एज्युकेशनल अँड रिसर्च. आलं लक्षात? फुल फॉर्म ऑफ कम्प्युटर आलं लक्षात? मग काय म्हणतो दुसरं काय? रिप्रेझेंट्स वर्सटॅलिटी अँड ॲडॅप्टेबिलिटी. वर्सटाईलच आहे की नाही, 100 गोष्टी करू शकतो. मॅथ करू शकतो, गाणे बनवू शकतो, टेक्स्ट एडिट करू शकतो, व्हिडिओ एडिट करू शकतो, मिक्स करू शकतो, है की नाही, आवाज रेकॉर्ड करू शकतो. जसा माझा आवाज रेकॉर्ड चालू आहे, तुम्ही ऐकता आहात, है की नाही. आणि हेल्प
लर्नर रिमेंबर इट्स ब्रॉड ॲप्लिकेशन. अरे हा मी आहे का रे? हा मीच दिसतोय बरं का. छडी आहे माझ्या हातात. व्हेरी गुड. आणि हे तुम्ही आहे. वाह. मस्त आयकॉन ॲक्सिडेंटली पण भारी टाकले गेला. ठीक आहे. सो कम्प्युटर काय करत आहे? काही नाही करत. कम्प्युटरचा लॉंग फॉर्म बघतोय आपण. सो हेल्प्स लर्नर टू रिमेंबर इट्स ब्रॉड ॲप्लिकेशन. सो ब्रॉड ॲप्लिकेशन काय काय आहे? ऑपरेटिंग मशीन आहे. टेक्निकल एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये त्याचं यूज होतो मोस्टली, म्हणून हे टर्मिनॉलॉजी तिथे यूज केलेलं आहे. याच्या रिसर्चच्या जागी दुसरं काही यूज करू शकलं असते, पण पर्पजफुली हेच वर्ड यूज केलेलं आहे, टेक्नॉलॉजिकल एज्युकेशनल अँड रिसर्च. का बरं? कारण की कम्प्युटर कोणत्या गोष्टीसाठी, कोणत्या पर्पजसाठी यूज होतं हे तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. ठीक आहे? आलं लक्षात? होतो का भाई आज? व्हेरी गुड. ठीक आहे. नेक्स्ट, टाईमलीनेस ऑफ इन्फॉर्मेशन. ए टी एमचं इन्फॉर्मेशन, ए टी एमचं उदाहरण लक्षात ठेवायचं. तुम्हाला जेव्हा टाईमली इन्फॉर्मेशन भेटते त्यावेळेसच तुम्ही त्या इन्फॉर्मेशनची व्हॅल्यू करू शकता. ठीक आहे. आता तुम्ही तुमच्यापैकी कोणी स्टॉक मार्केट बघितलं असेल, जाऊन एकदा ओपन जरी केलं असेल, नसन केलं तर बघा. आजपासूनच स्टॉक मार्केटवर थोडीशी नजर ठेवा. पॅरलली काहीतरी दुसरी स्किलसुद्धा असली पाहिजे. आणि स्टॉक मार्केट हे फ्युचर आहे, तुम्हाला सेकंडरी इन्कम लागणार आहे. सो स्टॉक मार्केट काय कन्सेप्ट आहे? तुम्ही एखादा शेअर विकत घेता, तर त्याची शेअरची व्हॅल्यू आहे 10 रुपये. ही 10 रुपये कधी व्हॅल्यू आहे त्याची? सकाळी 10 वाजता. आणि 10 वाजून 5 मिनिटांनी त्याची व्हॅल्यू झाली 15 रुपये. ठीक आहे. आणि पुन्हा 10 वाजून 10 मिनिटांनी त्याची व्हॅल्यू झाली 7 रुपये. जर तुम्ही ही टाईमली इन्फॉर्मेशन जर यूज केली तर तुम्हाला फायदा होतो 5 रुपयाचा. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, तुम्हाला स्टॉक मार्केट नाही शिकवते मी, पण टाईम इज मनी ते म्हणतात ना. सो तुम्ही जो काहीही इन्फॉर्मेशन जनरेट करत आहात, जे काही आउटपुट जनरेट करत आहात, इट शुड बी टाईमलीनेस. त्या वेळेला त्या इन्फॉर्मेशनचं महत्त्व असलं पाहिजे. एखादं होम लोन जेव्हा घ्यायला जातात, सो तुम्ही ते त्या अमाऊंटचं 40 लाख किंवा 80 लाख रुपयेचं जे काही लोन घेतात, ते लोन अमाऊंट तुम्ही ॲप्लिकेबल आहात का हे तुम्हाला बँक एक लेटर देत असते. सँक्शन लेटर म्हणतात त्याला. काय म्हणतात? सँक्शन लेटर. ठीक आहे. आणि घर जेव्हा विकत घेतात तेव्हा बिल्डर तुम्हाला सँक्शन लेटर मागतो. आता हा जर सँक्शन लेटर आहे, ही बँक साधारणतः 1 ते 2 दिवसात देते. ठीक आहे. कारण की त्याचं तेवढं महत्त्व आहे. हेच जर त्याने जर 15 दिवस लावले तर घराची डील व्हायला तुम्हाला किती वेळ लागेल रे? आलं का लक्षात? तुम्ही जो इन्फॉर्मेशन जनरेट करता आहात ती त्या वेळेच्या, त्याची इम्पॉर्टन्स काही वेळेपुरतीच असते. सो तुमची जी इन्फॉर्मेशन असेल ती त्या वेळेपुरती इम्पॉर्टंट असते, तर त्या वेळेतच जनरेट झाली पाहिजे. त्या तेवढ्या वेळेतच ती इन्फॉर्मेशन जनरेट झाली पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त घेतलं तर ते काही मतलबच नाही ते इन्फॉर्मेशन जनरेट करून. आलं लक्षात? सो टाईमलीनेस ऑफ इन्फॉर्मेशन हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. इन्फॉर्मेशन मस्ट बी अवेलेबल ॲट द राईट टाईम. लेट इन्फॉर्मेशन कॅन रिड्यूस इफेक्टिवनेस. ऑफकोर्स 10 दिवसानंतर जर तुम्हाला सँक्शन लेटर भेटलं तर ते घर जाईल की हातातून? आहे की नाही? ठीक आहे. आलं लक्षात? या नेक्स्ट, डेटा वर्सेस इन्फॉर्मेशन. डेटा म्हणजे काय? रॉ डेटा. इट इज मीनिंगलेस. गणेश 22 किंवा विराट कोहली विराट 100 याच्यापासून तुम्ही एक्झॅक्ट काहीही प्रिडिक्ट करू शकत नाही की ह्या 2 वर्डपासून तुम्हाला काय इन्फॉर्मेशन भेटते. इट्स मिनिंगलेस, राईट? सो याला मिनिंगफुल करण्यासाठी काय लागतं? कंटेक्स्ट. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. हे मी जास्त शब्द वापरतो आहे भेजे में घुसने के लिए. ठीक आहे. सो डेटा इज रॉ, अनऑर्गनाइज्ड अँड इन्फॉर्मेशन इज, ह्या डेटापासून जी इन्फॉर्मेशन बनते इट इज प्रोसेस्ड
अँड मिनिंगफुल. विराट स्कोर्ड 100. इट्स मिनिंगफुल इन्फॉर्मेशन. यू कॅन पास इट टू द समवन. हे तुम्ही कोणाला सांगू शकतात आणि ज्याला कोणाला सांगत आहात त्याला ते व्हॅल्युएबल आहे. विराट 100 असं जर म्हटलं तर समोरचं शिव्या घालेल, ए चल रे पळ, या डोक्यावर पडले काही. अलग लक्षात. सो कंटेक्स्ट इज इम्पॉर्टंट टू फॉर्म अ इन्फॉर्मेशन. ठीक आहे. डेटा डिपेंड्स ऑन फॅक्ट्स. हे जे काही विराट 100 हे ज्या गोष्टी हे फॅक्ट्स आहेत, तुटलेल्या गोष्टी आहेत. अन अन यु नो मॅनेज्ड आहे, अनमॅनेज्ड आहे, अनलिंक्ड आहे, ते डॉट्समध्ये आहेत. ठीक आहे. इन्फॉर्मेशन डिपेंड्स ऑन कंटेक्स्ट. जसं की आपण आता जस्ट बघितलं. ठीक आहे. बोथ आर इंडिपेंडंट बट व्हायटल. व्हायटल म्हणजे व्हायटलला क्रिटिकल वर्ड आहे आणि खूप महत्त्वाचं. महत्त्वाचं, खूप महत्त्वाचं आहे टू डू अ कम्प्युटिंग. कम्प्युटिंग म्हणजे लॅटिन वर्ड. लगेच लगेच समोर यायला पाहिजे. सगळे तारे जमीन परवाल्या गोष्टी लगेच डोळ्यासमोर यायला पाहिजे. ठीक आहे. कम्प्युटिंग म्हणजे कॅल्क्युलेशन. ठीक आहे. कॅल्क्युलेशन करण्यासाठी बोथ आर इम्पॉर्टंट. आलं लक्षात. डेटा वर्सेस इन्फॉर्मेशन. ठीक आहे. चलो. स्टोरेज डिव्हायसेस. सध्या आपल्याकडे काय काय स्टोरेज डिव्हायसेस अवेलेबल आहे. एक आहे हार्ड डिस्क, जी आपल्या लॅपटॉपसोबत कम्प्युटरसोबत येते. एक असते फ्लॅश ड्राईव्ह, ही आता काही यूज होत नाही. दुसरं असतं आपलं पेन ड्राईव्ह. ठीक आहे. दुसरं असतं गुगल ड्राईव्ह. ही आहे क्लाउड स्टोरेज. ठीक आहे. अजून काय आहे बघा, तुमची आता हार्ड डिस्क असते, एक रिमुवेबल हार्ड डिस्क असते बघा, 1 TB ची, 2 TB ची. सो दोज आर आवर स्टोरेज डिव्हायसेस. ठीक आहे. ज्याच्यामध्ये आपला परमनंट डेटा आपण सेव्ह करतो. हे का आपल्याला एवढ्या स्टोरेजची गरज आहे? टू रिट्रीव डेटा अँड मेंटेन डेटा सेफली. तुम्ही तुमची जी काही हार्ड डिस्क आहे तिला सिक्युरिटी पण प्रोव्हाइड करू शकतात. आता हे कुठं जास्त इम्पॉर्टंट होतं? जेव्हा तुमचं अकाउंट आहे, बँक अकाउंट आहे, लेट्स से 15 वर्ष जुनं, आणि जर तुम्ही बँकेत जाऊन म्हटले की मला लेट्स से आता 2025 चालू आहे आणि 2005चं स्टेटमेंट द्या, 20 वर्षापूर्वीचं, आहे की नाही. लेट्स से 2010चा, बघ इथं 15 वापरले म्हणून 15. तर 2015चं जर तुम्हाला स्टेटमेंट पाहिजे तर हे कुठं भेटणार? हे सिस्टीममध्ये ठेवू शकतो का? तुमच्या प्रायमरी सिस्टीममध्ये नाही ठेवू शकत. तुम्हाला दर 2 वर्षांनी तुमचा डेटा मूव्ह करा लागतो, जो की तुम्ही फ्रिक्वेंटली यूज करत नाही. बरोबर आहे की नाही. तुम्ही एकदा कपडे घातले, तुमचा युनिफॉर्म जो आहे तो तुम्ही हँडी ठेवतात, बाहेर ठेवतात. पण तोच तुमचा जे शेरवानी आहे किंवा चांगले कपडे आहे, चांगले शूज आहेत, ते तुम्ही कबडमध्ये ठेवतात. गरजेचे आहे, इम्पॉर्टंट आहे, पण फ्रिक्वेंटली यूज होत नाही. सो ते तुम्ही कुठं ठेवतात? एका स्टोरेजमध्ये ठेवतात. तुम्हाला लागणार आहे, कधी ना कधी ते लागणार आहे, पण ते सध्या गरजेचं नाही किंवा फ्रिक्वेंटली रोज मी ते वापरत नाही. सो अशा ज्या गोष्टी आहेत तुम्ही हार्ड डिस्कमध्ये मूव्ह करतात, सेकंडरी स्टोरेजमध्ये मूव्ह करतात, परमनंट स्टोरेजमध्ये मूव्ह करतात, जे की तुम्हाला लेटर ऑन रिट्रीव्ह करायला म्हणजे वापरायला यूज होतो. ठीक आहे. आलं लक्षात. वा वा वा. शेरवानी कोणाकडे रे वा. हाऊ कम्प्युटर एक्झिक्यूट इन्स्ट्रक्शन्स. आपण कुठे एक्झिक्यूट होतो रे इन्स्ट्रक्शन्स? कोणतं तरी युनिट आहे तो. काय युनिट आहे ते? काय लॉंग फॉर्म याचं? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. सो कम्प्युटर जे असतात ते इन्स्ट्रक्शन्स कसे एक्झिक्यूट करतात? फॉलो द प्री डिफाईन इन्स्ट्रक्शन्स रिटर्न इन सॉफ्टवेअर. डेफिनेटली हे जे इन्स्ट्रक्शन्स असतात हे हार्डवेअरमध्ये कुठंच सेव्ह होऊ शकत नाही. हे होतात सॉफ्टवेअरमध्ये. सॉफ्टवेअर कुठं सेव्ह करतो? मेमरीमध्ये. सो जेव्हा एखादी इव्हेंट फायर होते आणि त्याचं जे वर्किंग आहे ते आहे की मला 10 इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करायचं आहे. सो सॉफ्टवेअर त्याला ते इव्हेंट भेटते, तो ते 10 इन्स्ट्रक्शन्स मेमरीमधून पुन्हा फेच करतो आणि त्याला सिक्वेन्शियली एक्झिक्यूट करतो. ठीक आहे. एक्झिक्यूट कमांड स्टेप बाय स्टेप. ठीक आहे. ठीक आहे. इन्श्युअर कन्सिस्टंट
अँड ॲक्युरेट रिझल्ट. डेफिनेटली जेव्हा तुम्ही एखाद्या अकाउंटचं स्टेटमेंट काढता, तुम्हाला अकाउंट बँक काय म्हणते, एक ॲप्लिकेशन द्या. नंतर त्या ॲप्लिकेशनमध्ये तुमचा अकाउंट नंबर मेन्शन करा, तुमचा मोबाईल नंबर मेन्शन करा, तुमचा पर्पज विचारतो तो, की तुम्हाला तो स्टेटमेंट का पाहिजे. एक ढोबळ ढोबळ मानात तो विचारतो, बाबा तुम्हाला ते स्टेटमेंट कशासाठी पाहिजे, पर्सनल यूज साठी पाहिजे का कोणत्या लोनसाठी अप्लाय करत आहात, या सगळ्या गोष्टी आहेत. मग तो काय करतो, कॅशियर जो असतो तो सिस्टीममध्ये लॉग इन करतो, मग तुमचा अकाउंट नंबर टाकतो, मग तो तुम्हाला पुन्हा ओरली विचारतो, बाबा तुमचं अकाउंटचं नाव आणि तुमचं नाव सेम आहे का. तुम्ही सांगतात येस माय नेम इज अँथनी गोन्साल्विस. मग तो लॉग इनवाला विचारतो, अरे हो गड्या, दोघांचं नाव सेम आहे, पण हे दोघं काही दुनियात अकेले नाही. मग त्याला काय पाहिजे, स्टेटमेंट पाहिजे, का बरं लोन काढायचं. सो ह्या ज्या सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स आहे, हे सिक्वेन्शियलीच फॉलो व्हायला पाहिजे. त्यावेळेसच एंड रिझल्ट जो आहे तो सेम येईल, कारण की ही प्रोसेस त्याला लाखो लोकांसाठी फॉलो करायची आहे. आलं लक्षात. इन्श्युअर कन्सिस्टंट अँड ॲक्युरेट रिझल्ट तुम्हाला प्रोसेस फॉलो करावी लागते, आणि योग्य त्या सिक्वेन्समध्ये. आलं लक्षात. चला पुढे जाऊया. हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर रिलेशनशिप. सो हार्डवेअर काय आहे, जे तुम्हाला डोळ्याने दिसतं. सॉफ्टवेअर काय आहे, जे की तुम्हाला डोळ्याने दिसत नाही, बॅकग्राऊंडमध्ये चालतं. सॉफ्टवेअर काय करतं, युजर आणि हार्डवेअरमधला ब्रिज आहे. युजर आणि हार्डवेअरचं असं पाना काढू करा मी, असं ह्या हार्डवेअर, याच्यामध्ये काय असतं, सॉफ्टवेअर. सो या दोघांचा ब्रिज जे आहे ते कम्युनिकेशन करतो, हा सॉफ्टवेअर करतो. सो विदाऊट सॉफ्टवेअर हार्डवेअर इज नथिंग. तुम्ही काय डायरेक्ट हार्डवेअरशी कम्युनिकेट करू शकत नाही, त्याला माहीत नाही सेट ऑफ इन्स्ट्रक्शन काय आहे, सिक्वेन्स काय आहे. सो तुम्हाला टू गेट युअर वर्क डन, तुम्हाला तुमचं काम करण्यासाठी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर ह्या दोघांचं कॉम्बिनेशन गरजेचं आहे. ठीक आहे. विदाऊट सॉफ्टवेअर हार्डवेअर इज युजलेस, तसंच सॉफ्टवेअर इज युजलेस विदाऊट हार्डवेअर. आलं लक्षात. युजेस ऑफ कम्प्युटर एज्युकेशनमध्ये, हेल्थकेअरमध्ये, बँकिंगमध्ये, बिझनेसमध्ये, एंटरटेनमेंटमध्ये, इवन ऑटोमेशन. तुम्ही सध्या नावडेज ऑटोमेशन खूप चालू आहे, कम्युनिकेशन आहे ना की नाही, सपोर्ट क्रिएटिव्हिटी, प्रोडक्टिव्हिटी, इफिशियन्सी. सो हे कम्प्युटरचे युजेस आहे. ह्या क्षेत्रामध्ये कम्प्युटर्स सध्या मेजर प्रमाणात यूज होत आहे. ओके. चलो नेक्स्ट, ॲक्युरेसी. डेफिनेटली ॲक्युरेट आहे. सेट ऑफ इन्स्ट्रक्शन प्रीडिफाईंड आहे, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन आहे, सिक्वेन्स आहे. ठीक आहे. सो हे सिक्वेन्शियलीच एक्झिक्यूट होतं, त्यामुळेच तुमचा रिझल्ट जो आहे तो ॲक्युरेट आणि परफेक्ट असतो. राईट. सो डिलिव्हर ॲक्युरेट रिझल्ट्स अँड वेन इनपुट अँड प्रोग्राम्स आर करेक्ट. डेफिनेटली इनपुट जर तुमचे व्यवस्थित नसतील, अकाउंट नंबर चुकीचा टाकला, तर तुमचं स्टेटमेंट कधीही निघणार नाही. ठीक आहे. एरर ऑकर्स इफ इनकरेक्ट डेटा इज गिवन. डेफिनेटली हेन्स गार्बेज इन गार्बेज आउट. अरे काय म्हणे राव ही, काय म्हणे ही. जर तुम्ही चुकीचा डेटा जर दिला तर चुकीचंच आउटपुट येणार. येस. ठीक आहे. आलं लक्षात. ॲक्युरेसी इन कम्प्युटिंग. चलो नेक्स्ट. येस, डिपेंड्स ऑन इन्स्ट्रक्शन्स. इन्स्ट्रक्शन्स कुठे लिहिलेले असतात, सॉफ्टवेअर्समध्ये. कुठं असतात, सॉफ्टवेअर्समध्ये. प्री डिफाईन इन्स्ट्रक्शन. सो कम्प्युटर असं काही ह्युमन नाही आहे, त्याचं स्वतःचं ब्रेन नाही आहे. सो तो काय चालतो, इन्स्ट्रक्शन्सवर चालतो. सो त्याचं सेल्फ थिंकिंग असं काही नाही आहे, तो स्वतः काही क्रिएटिव्ह नाही आहे. तुम्ही जर 3n+4 5 8 केलं, तर तो पुढच्या वेळेस तो तुम्हाला 4+9 सजेस्ट नाही करू शकत. त्याला स्वतःची थिंकिंग नाही आहे. तो कम्प्लिटली रिलाय ऑन युजर गिवन कमांड्स. ठीक आहे. ह्युमन्स प्रोव्हाइड द लॉजिक अँड इंटेलिजन्स. सो ह्युमनचं जे इंटेलिजन्स आहे ते वापरून कम्प्युटर बनलेलं आहे. ठीक आहे. पण इट्स अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन अँड इट कॅन वर्क एफर्टलेसली फॉर आवर्स. सो त्यामुळे हे फिजिबल आहे. ठीक आहे. टायर्डलेस आहे. ठीक आहे. चलो, इंटिग्रेशन ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. डेफिनेटली हार्डवेअर हे प्रोव्हाइड्स फिजिकल रिसोर्स, सॉफ्टवेअर प्रोव्हाइड्स इंटेलिजन्स.
ठीक आहे. सॉफ्टवेअरमध्ये सगळे इन्स्ट्रक्शन्स असतात, कमांड्स असतात, सिक्वेन्स मेंटेन असतात आणि हार्डवेअर त्याला यूज करतो बाय युझिंग मेमरी आणि ते एक्झिक्यूट करतो. ठीक आहे. टू परफॉर्म, टू प्रोड्यूस आउटपुट. ठीक आहे. वर्ड प्रोसेसर त्याचं एक उदाहरण आहे, गेम्स आहे. ठीक आहे. वेब ब्राउझर आहे. चल, फ्युचर. काय फ्युचर आहे रे तुझं बाबा? असं जर कोणी प्रश्न विचारला तर आपल्याकडे उत्तर नसतं. पण कम्प्युटरचं आहे रे भाई. सो कम्प्युटरचं काय आहे, त्याच्यामध्ये स्पीड त्याची इव्हॉल्व होत राहते, साईज कमी होत चालले आहे. आता टॅबलेट आले, स्क्रीन टच चालू आहे, सगळ्या गोष्टी आहे की नाही, कॅपेबिलिटी वाढत चालले. रॅम जर वाढवली तर तुम्ही टॅबवरच तुमचं सगळं एज्युकेशनचे कंटेंट जे आहे, यूट्यूब आहे, ह्या सगळ्या गोष्टी चालू शकतात. तुम्हाला लॅपटॉपची पण एवढी पॉवरफुल लॅपटॉपची गरज नाही. ठीक आहे. आणि आता सध्या ए आय आलेलं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्याच्यामुळे ऑटोमेशन खूप चांगल्या प्रकारे होत आहे. ठीक आहे. ऑटोमेशन कुठं रिलेट करू शकता तुम्ही? जेव्हा असेंब्ली लाईन असते ना एखाद्या कंपनीमध्ये, ते बेल्ट असतात बघा, त्याच्यावरून असे गुड्स असे फ्लो होत राहतात बघा या डायरेक्शनमध्ये. मग एका एका हबवर जाऊन तिथं त्या रॉ मटेरियलला एखादा अजून एक गोष्ट अटॅच होते, जसं की आपलं सायकलचं पॅन्डल झालं. पहिले फक्त असं एक दांडी येते, मग पुढे जाऊन कन्व्हेअरमध्ये त्याला अजून एक असं पाय ठेवायचं ॲड केलं जातं, मग पुढे जाऊन त्याला अजून एक दांडा लावले जातो असा, आणि मग ते जाऊन सायकलला अटॅच होतं. सो हे जे हे काइंड ऑफ ऑटोमेशन आहे. हे जे प्रत्येक गोष्ट हबवर एखादी गोष्ट अटॅच होते ना ऑटोमॅटिकली, याला काही इव्हेंट नाही आहे, कारण की जो इनपुट याला प्रोव्हाइड झालेला आहे तो अल्टिमेटली जाऊन हाच होणार आहे, एक पॅन्डलच होणार आहे. सो त्याच्यासाठी त्याला ह्या प्रोसेसमधून जे फॉलो होते हे ऑटोमेट झालेलं आहे. इथं कुठं तुम्हाला हा माणूस, एखादा माणूस उभा आहे, तो हा पिक करतो, हा रॉ मटेरियल पिक करतो आणि मग त्याला दुसरं पॅन्डल लावतो, मग तिसरा माणूस येतो, मग तो त्याला दांडा लावतो, असं नाही आहे. हे सगळं ऑटोमेशन होऊ शकलं. हे का होऊ शकलं? कम्प्युटरमुळे होऊ शकतं. अजूनही ऑटोमेशनमध्ये खूप सारे इव्हॉल्युशन, खूप सारे R&D चालू आहे. ठीक आहे. वाव, आपली स्क्रीन संपलेली आहे. सो होप ही जर्नी थोडीशी तुम्हाला इफेक्टिव्ह वाटत आहे, तुम्हाला कळत आहे. कोणकोणते उदाहरणं मी घेतलेलं आहे, कोणकोणते फॅक्टर्स कम्प्युटर रिलेटेड आपण आता डिस्कस केलेलं आहे, ते सगळे लक्षात ठेवा. हा व्हिडिओ पुन्हा पहा, पहिल्या याच्यात लक्षात नाही आलं असेल तर नोट्स काढा. आणि जेव्हा पण नोट्स काढताल तेव्हा शांत चित्ताने काढा, प्रेशर घ्यायचं नाही. कम्प्युटर कुठेही पळत नाही, मी आहे. आपण सगळं व्यवस्थितरित्या शिकूयात. ओके. चला, बाय बाय.